दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बालवर्गाला वेध लागते ते म्हणजे विविध किल्ले बनवण्याचे. हा किल्ला बनवण्यासाठी रात्रंदिवस बालवर्ग काम करतात. या कष्टातून मग साकारतो तो पन्हाळगड. सध्या सुरू असलेला दीपावलीचा सण सर्वत्रच उत्साहात साजरा करण्यात येतो, पण समाजात अशी काही व्यक्तिमत्व आहेत की ते या पदोपदी सामाजिक जाणीवेची भान ठेवून विविध विधायक उपक्रम राबवण्यास प्राधान्य देताना दिसतात. त्यापैकी असंच एक उदाहरण पाहावयास मिळत आहे, ते म्हणजे शिरूर तालुक्यात असलेल्या पंचतारांकित रांजणगाव गणपती औद्योगिक क्षेत्रातील अथर्व लॉजिस्टिक समूहाचे संचालक सतीशराव पाचंगे आणि शिरूर पंचायत समितीच्या सदस्या सौ मनशाताई पाचंगे हे दाम्पत्य. पुण्यातील सिंहगड रोड इथल्या माणिकबागमधील समृद्धी हिंगमिरे, आर्या जावडे यांना किल्ले अभ्यासक दीपक गुजर यांनी हा किल्ले बनवण्याचं मार्गदर्शन केलं. दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ले बनवतो आणि मुलांना ॲक्च्युली त्याचा उपक्रम सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्याबद्दल मुलांमध्ये एक गोडी निर्माण होती, इतिहासाबद्दल प्रेम निर्माण होतं, किल्ल्यांबद्दल प्रेम निर्माण होतं. दरवर्षी आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांना किल्ल्यावर घेऊन जातो. किल्ल्याची माहिती, ऐतिहासिक स्थळांची माहिती, वेगवेगळे पॉईंट दाखवतो, इथे काय घडले तिचा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. आणि त्यानुसार मग आम्ही जेव्हा दिवाळीनंतर त्यांना जो गणपतीनंतर जो कालावधी मिळतो 15-20 दिवसात, त्यामुळे सामाईचा अभ्यास सांभाळून ही पोरं दर रविवारी येतात. माती आणणे, वेस्टेज मटेरियल आणणे, त्यामधून आम्ही ती प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न करतो. गेली 7 वर्ष झाले आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. ह्याच्यामुळे नागरिकांमध्ये गडकिल्ल्यांबद्दल प्रेम निर्माण व्हावं, एक आपुलकी निर्माण व्हावी. आत्ता जी परिस्थिती जी गडकिल्ल्यांची आहे ती खरंच तुम्ही जाऊन बघा किती उद्ध्वस्त परिस्थितीत ते किल्ले आहेत. ते किल्ले जर का इथनं पुढे जाऊन जपले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण पुढे चालवत आहे असं आपण समजू. त्यामुळे लोकांमध्ये गडकिल्ल्यांबद्दलचे प्रेम निर्माण व्हावे हे आमचं ॲक्च्युली उद्दिष्ट असल्यामुळे आणि ह्या मुलांचा मला थोडंसं सहाय्य केल्यामुळे आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्या गडकिल्ल्यांबद्दल प्रेम निर्माण होणं हेच माझा उद्देश आहे. खरं तर सद्यस्थितीमध्ये राज्यात महाराजांचे अनेक किल्ले आहेत. किल्ल्यांच्या माध्यमातून आजही राजांचे कर्तृत्व सिद्ध होतं. हल्लीच्या बालपिढीला याचं महत्त्व कळावे यासाठी किल्ले अभ्यासक दीपक गुजर हे स्वखर्चाने मुलांना किल्ले दाखवतात आणि तशाच पद्धतीचा किल्ला बनविण्यास मदतही करतात. समृद्धी हिंगमिरे, आम्ही या पन्हाळगड या किल्ल्याची प्रतिकृती सादर करण्याचा यावर्षी प्रयत्न केलेला आहे. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही आमच्या दादाच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला सादर केलेला आहे. तो आम्हाला दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांवर नेतो, त्याची माहिती सांगतो, गोष्टीच्या स्वरूपात त्याची माहिती सांगतो आणि आम्हाला ज्या मोठ्यांकडून आम्हाला ही माहिती मिळाली आहे, आम्ही आमच्यापेक्षा लहानांना ही माहिती सांगणार आहोत. कारण त्यांनाही पुढच्या पुढच्या किल्ल्यांची माहिती मिळायला पाहिजे असा आमचा उपक्रम आहे. आणि हा किल्ला आम्ही लोकांना जाणीव व्हायला पाहिजे, कारण पुढचे किल्ले जर या लोकांनी जपले नाहीत तर पुढची परिस्थिती खूप अवघड होऊन जाईल. म्हणून हा उपक्रम आम्ही सादर केलेला आहे आणि आम्ही आमच्या पुढच्या पिढीला जाणीव करून देणार आहोत की ह्या किल्ल्यांची निगा राखा म्हणून. जय शिवराय. माझे नाव आर्या सचिन गावडे. मागील 6 वर्षापासून आम्ही विविध किल्ल्यांची प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न करतो. यंदाच्या वर्षी आम्ही किल्ले पन्हाळा सादर केला आहे. गणपतीनंतर 5-6 दिवसांच्या कालावधीमध्ये दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही किल्ल्याची प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही विविध वेस्ट मटेरियलचा वापर करून किल्ला तयार करण्याचा प्रयत्न करतो. नंतर सर्वप्रथम आम्ही माती आणतो, नंतर मग किल्ले बांधण्यास नंतर आम्ही दादाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले बांधकाम करतो. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.